नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीतील व्याकरण, या व्याकरणातील अलंकार अलंकार प्रकार बघणार आहोत. म्हणजे अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार कोणते, याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, पहिलाच प्रश्न, अलंकार म्हणजे काय? लक्षात घ्या, नेहमी कानावरती पडणारा शब्द आपल्या आहे हा. तर अलंकार म्हणजे आभूषण किंवा दागिना. मग हे दागिने का बरं परिधान करायचे? तर अलंकाराने माणसाच्या शरीराला शोभा येते. आता अलंकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त सोनं, चांदी, हिरे, मोती याचेच अलंकार आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु अलंकाराचा जर का मूळ धर्म कोणता असेल तर शरीराला शोभा आणणं, ते शरीर सुंदर दिसणं, खुलून दिसणं. याचा जर विचार केला तर इतरही गोष्टी अलंकारामध्ये मोडतात येतात. त्याच्यामध्ये चांगले चांगले रंगीबेरंगी कपडे असतील. तुम्ही बघता की पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या हातातील मनगटी घड्याळ. वास्तविक पाहता घड्याळाचा हेतू कोणता? घड्याळ का बरं हाताला? वेळ कळावी, टाईम कळावं म्हणून. तसं जर पाहिलं तर 50-100 रुपयाचं घड्याळ देखील आपल्याला वेळ देईल, परंतु आपण तसं करताना दिसत नाही. तर चांगल्या भारी किमतीचं घड्याळ आपण हाताला लावतो. चेहऱ्याला लावलेला चष्मा, उद्देश कोणता? चांगलं दिसावं. तसं जर पाहिलं तर एक कमी किमतीच्या चष्म्यानं देखील तो उद्देश सफल होईल. पण तसं न करता आपण आपल्या चेहऱ्याला कोणता भारीचा चष्मा सूट होईल याचा विचार करून आपण तो चष्मा निवडतो, जेणेकरून चेहऱ्याची शोभा कशी वाढेल हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. मित्रांनो, आणखीन एक निसर्गानेच माणसाला दिलेला अलंकार कोणता असेल माहिती आहे का? तर केस हा सुद्धा एक अलंकाराचाच भाग आहे. मित्रांनो, या अलंकारात गुणधर्म कोणता? तर मानवी शरीराला शोभा आणणं. जी गोष्ट मानवी शरीराची तीच गोष्ट आपल्या भाषेची. आपली ही भाषा अधिक सुंदर दिसावी, चांगली दिसावी म्हणून त्या भाषेचा वापर साध्या पद्धतीनं न करता एक वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक, परिणामक करण्याचा प्रयत्न अनेक कवी किंवा लेखक यांच्यामार्फत झालेला आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी सांगतो. अलंकाराच्या बाबतीमध्ये आपण अलंकार शिकतोय 3 वर्गांचा विचार करून. ते 3ही वर्ग म्हणजे इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी. या 3ही वर्गांच्या अभ्यासक्रमामध्ये जे अलंकाराचे प्रकार दिलेले आहेत या प्रकारांचा आपण विचार करणार आहोत. 10वीच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्षात ठेवा की बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या किंवा कृतीपत्रिकेच्या आराखड्यामध्ये जो व्याकरणाचा 8 मार्काचा प्रश्न आहे, व्याकरणाचा, भाषाभ्यासाचा नाही, व्याकरणाचा, त्यामध्ये अलंकाराचा समावेश केलेला नाही. तरी देखील 10वीसाठी देखील अलंकाराचे जे प्रकार म्हणून आहेत ते महत्त्वाचे आहेत अशासाठी की दुसरा विभाग जो पद्य विभाग आहे हा आपण सोडवत असताना बऱ्याच वेळेला पद्य विभागाचे मोठे प्रश्न असतात. आणि ज्या वेळेला ते प्रश्न, उदाहरणार्थ कवितेचे रसग्रहण करा, रसग्रहण करत असताना बऱ्याच वेळेला आपण भाषिक सौंदर्य स्पष्ट करा म्हणून प्रश्न येतो. त्यावेळेला मात्र हे अलंकार तेथे तुम्हाला उपयोगी पडतील. म्हणून तुम्ही देखील हे अलंकार आपल्या कानावरून गेलेले बरे
म्हणून आपण अलंकाराचा अभ्यास प्रथमतः आता मगाशी सांगितलं की भाषेचे अलंकार. बघा, मग मगाशी सांगितलं की अलंकार ज्या ज्या गुणवैशिष्ट्यांनी गुणधर्मांनी मानवी शरीराला शोभा येते त्या गुणवैशिष्ट्यांना त्या गुणधर्मांना अलंकार. या ठिकाणी भाषेचे अलंकार बघत असताना ज्या ज्या गुणधर्मांमुळे गुणवैशिष्ट्यांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, ती भाषा सुंदर दिसायला लागते, त्या भाषेला एक वेगळा साज तयार होतो, त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता भाषेच्या अलंकाराचे प्रकार, मुख्य प्रकार दोन. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. बरोबर की नाही? आता एक शब्दालंकारामध्ये, शब्दालंकार म्हणजे नेमकं काय तर शब्द अधिक अलंकार, की शब्दांच्या विशिष्ट वापरांमुळे ठेवणीमुळे त्या भाषेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त होते. बघा, त्यामुळं अशा अलंकाराला शब्दालंकार असे म्हणतात. तर अर्थालंकार म्हणजे काय? अर्थ अधिक अलंकार, अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा या भाषेला साथ चढतो, ती भाषा खुलते, सौंदर्य प्राप्त होते, त्यास अर्थालंकार असं म्हणतात. आता शब्दालंकार जे आहेत, शब्दालंकाराचे 3 प्रकार खरे तर आहेत, पण या ठिकाणी मी 2च दिलेत. याचं कारण आपल्या अभ्यासक्रमातून श्लेषालंकार हा नाही आहे, म्हणून शब्दालंकार एक अनुप्रासालंकार, दुसरा यमक अलंकार. अर्थालंकारमध्ये बघा, एक रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार, एवढेसे प्रकार आहेत. मग शब्दालंकार अधिक अर्थालंकार हे इयत्ता 8वी ते 10वी या वर्गांमध्ये या अलंकार प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अलंकार हा प्रकार आपल्याला सोपा जावा म्हणून 2 शब्द जे कायमचे कानावर जातात, ऐकायला मिळतात, ते जर व्यवस्थित आपण बघितले, त्यांचा अर्थ समजून घेतला, तर मला वाटतं सहजपणे अलंकार हा भाग आपल्याला सोपा होऊन जाईल. म्हणजे 2 शब्द कोणते बरं? बघा, एक उपमेय आणि 2 उपमान. बऱ्याचशा अलंकारामध्ये या शब्दांचा किंवा शब्दप्रयोग होत असतो. मग आता उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय? साधी सोपी गोष्ट, एवढंच लक्षात ठेवायचं. उपमेय ज्याची तुलना, उपमेय ज्याची तुलना आणि उपमान ज्याच्याशी तुलना. उपमान ज्याच्याशी तुलना. बऱ्याच वेळेला आपण अलंकारांचा अभ्यास करत असताना 2 गोष्टींची तुलना करत असतो. मग ज्याची तुलना आणि ज्याच्याशी तुलना एक उदाहरण म्हणून आपण बघू, मग आपल्या सहजपणे लक्षात ही गोष्ट येईल. उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण आहे की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. कोणतं उदाहरण आहे? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आता इथे लक्षात येईल आपल्या, कुणाची तुलना कुणाशी केली, ज्याची तुलना ज्याच्याशी तुलना. आता इथे लहान मुलाची तुलना मातीच्या गोळ्याशी केलेली आहे. मग लहान मूल म्हणजे काय तर उपमेय. या उदाहरणामध्ये लहान मूल म्हणजे उपमेय आणि मातीचा गोळा म्हणजे उपमान. खरं तर रूपक अलंकाराचं उदाहरण आहे. खाली उदाहरण मी दिलेलं आहे, तरी थोडक्यात समजून देतो, लक्षात घ्या. का बरं तुलना केली? हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे. काय? लहान मुलाची तुलना मातीच्या गोळ्याशी केलेली आहे. तर आता बघा, मातीचा गोळा ज्या वेळेला कुंभार त्या चाकावरती, फिरणाऱ्या चाकावरती मातीचा गोळा घेतो, चाकावर ठेवतो, ज्या पद्धतीनं कुंभाराची बोटं त्या मातीवरून फिरत असतात, किंबहुना तो कुंभार त्या मातीला ज्या पद्धतीनं आकार देतो, तशा पद्धतीनं
ती वस्तू बनत असते, तयार होत असते, ती वस्तू आकार घेत असते. तसं लहान मुलाचं आहे. मित्रांनो, लहान मूल, या लहान मुलावरती ज्या पद्धतीनं लहानपणीच घरातून जे संस्कार होतात, ज्या पद्धतीनं तो संस्कारित लहानपणीच होतो, ते संस्कार त्या मुलांमध्ये रुजतात आणि त्याचा परिणाम मग कोणतेही, लक्षात घ्या, कोणतेही संस्कार दोन्ही प्रकारचे आहेत, त्याप्रमाणे त्या मुलाचं व्यक्तित्व, व्यक्तिमत्वाची जडणघडण ही त्याप्रमाणे होत असते, नाही का? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. इथं उदाहरण दिलं कशासाठी, तर उपमेय आणि उपमान तुम्हाला सहज समजावं यासाठी, की उपमेय म्हणजे ज्याची तुलना, उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना. उदाहरण, लहान मुलाची तुलना म्हणजे उपमेय आणि मातीचा गोळा ज्याच्याशी तुलना म्हणून ते उपमान. आता यानंतर लक्षात घ्या की आपण एक एक अलंकार, सुरुवातीला मी अर्थालंकार इयत्ता 9वी आणि 10वी या 2 वर्गांचा विचार करून पहिल्यांदा मी अर्थालंकार आणि त्याचे प्रकार आता आपण बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे रूपक अलंकार. मगाशीच वरती तुम्हाला एक उदाहरण त्यातलं मी दिलेलं होतं. मग आता रूपक अलंकार म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या. कशाला म्हणायचं रूपक अलंकार? अगोदरच्या प्रश्नामध्ये प्रश्न यायचा की पुढील अलंकाराची लक्षणे सांगून एखादं उदाहरण द्या, अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेला यायचा. आता लक्षणं म्हणजे जी आपण व्याख्या करतो त्या अलंकाराची, त्याच्यातच लक्षणं ती दडलेली असतात, लपलेली असतात. मग रूपक अलंकार कशाला म्हणायचं? जेव्हा उपमेयाची तुलना, लक्षात घ्या, उपमेयाची तुलना उपमानाबरोबरच केली जाते. उपमेयाची तुलना उपमानाबरोबरच केली जाते, किंबहुना उपमेय व उपमान यामध्ये साधर्म्य असते, एकरूपता असते. ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन केलेले असते तेथे रूपक अलंकार होतो. मग ही लक्षणं लक्षात ठेवली पाहिजेत की उपमेयाची तुलना उपमानाबरोबरच, अन्य कशाशीही ती केली जात नाही, करता येत नाही, किंबहुना ती भिन्न नाहीत, एकरूपता आहे दोघांमध्ये, असं वर्णन. आता मग अशीच तुम्हाला सांगितलं लहान मूल आणि मातीचा गोळा कशी एकरूप आहेत, अर्थाच्या दृष्टीने आपण बघितलं. आता यानंतर उदाहरणं बघू आणखीन, लक्षात घ्या. बघा, एक पहिलं वरचं उदाहरण बघा. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी. आता या ठिकाणी रूपक अलंकार कुठे झालेला आहे तर बघा, ज्ञान आणि दीप. ज्ञानाची तुलना दीपाशी म्हणजे दिव्याशी केलेली आहे. का बरं केलेली आहे? दिवा काय करतो तर दिवा आजूबाजूचा अंधार घालवतो आणि आजूबाजूला काय देतो? प्रकाश देतो. दिवा म्हणजे दिवा हा उपमान आहे. कुणाची तुलना केली? ज्ञानाची. कुणाशी? दिव्याशी. मग ज्ञानाची दिव्याशी तुलना का बरं केली तर ज्ञानाचं काम हे दिव्यासारखंच आहे. ज्ञान हे देखील काय करतं तर आजूबाजूला असणारं अंधार, पण कसला अंधार? अज्ञानरूपी अंधार नाहीसा करतो ज्ञान, आणि ज्ञानरूपी प्रकाश आजूबाजूला पसरवतो ते ज्ञान. म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार झालेला आहे? रूपक अलंकार झालेला आहे. आणखीन पुढचं उदाहरण बघा. आई असतो एक धागा, वातीला उजड दावणारी समईतील जागा. आई आणि धागा. बघा, या ठिकाणी आईची तुलना धाग्याशी केलेली आहे. आई हे उपमेय, धागा हे उपमान. आता का बरं तुलना दोघांमध्ये केलेली आहे तर धागा हे उपमान आहे. वाती जेव्हा समईमध्ये धागा जळत असतो, बघा, जळत असताना तो स्वतः जळतो पण आजूबाजूला इतरांना मात्र प्रकाश देतो. आईचं देखील घरातलं तसंच असतं. इतर सर्वांसाठी दिवसभर राबत असते. स्वतः खस्ता खात असते, कष्ट सहन करत असते, त्रास सहन करत असते. इतरांना मात्र सुख देण्याचं काम कोण करतं तर आई करते. म्हणून या ठिकाणी दोघांमध्ये कोणता अलंकार साधलेला आहे तर रूपक अलंकार. बघा, तिसरं उदाहरण मी ते दिलं, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे.
आणखीन खूप काही रूपक अलंकाराची उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. आता बघा, मी जर पटापट जर म्हटलं तर या ठिकाणी शाळा म्हणजे दुसरी माताच होय. बघा, बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. बघा, उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुखचंद्रमा सकाळी कासी. मुखचंद्रमा, लक्षात घ्या, रूपक नेमकं कुठं साधलं जातंय, कोणत्या शब्दामध्ये साधलेलं जातंय, ती गोष्ट आपण लक्षात घेतो. इथं बघा, मुखचंद्रमा, मुख कशासारखं, चंद्रासारखं. बघा, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. अशी अनेक उदाहरणं ही रूपक अलंकाराची आहेत. आपण पुढचा अलंकार बघू. पुढचा अलंकार तो म्हणजे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणजे एक विशेष स्वरूपाचा इथे अतिरेकित झालेला असतो, किंबहुना उपमेय आणि उपमानामध्ये कुठेतरी कोणाचं तरी आधिक्य साधलेलं असतं. लक्षात घ्या. आता आधिक्य कोणाचं? आता मगाशी वर एवढं गोष्ट लक्षात ठेवायची, मी सांगितलं होतं मगाशीच की उपमेय आणि उपमान, ज्याची तुलना ज्याच्याशी तुलना, ही गोष्ट लक्षात घ्यायची. मग बघा की व्यतिरेक अलंकारामध्ये मी सांगितलं की आधिक्य, उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणजे व्यतिरेक. श्रेष्ठ कोण? उपमेय. कोणापेक्षा? उपमानापेक्षा. उपमेय श्रेष्ठ कोणापेक्षा? उपमानापेक्षा. म्हणजे उपमेयाचे आधिक्य कशावर? उपमानावर. मग त्याची लक्षणं किंवा व्याख्या बघूया आपण. काय व्याख्या करतात किंवा काय लक्षणं सांगता येतील? येथे बघा, जेथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते, तेथे व्यतिरेक हा अलंकार होतो. साधी गोष्ट, उपमेय श्रेष्ठ कशापेक्षा? उपमानापेक्षा. आता हे आधिक्य, हे श्रेष्ठत्व दोन प्रकारे साधलेलं असतं. कोणत्या? एक, उपमेयाच्या उत्कर्षाने, जास्त किंमत उपमेयाला मिळाल्यामुळं, आणि उपमानाच्या अपकर्षणाने. बघा, अपकर्षाने, अपकर्षण म्हणजे ऱ्हास, कमी महत्त्व. कुणाला दिलं? उपमानाला. उपमेयापेक्षा कमी महत्त्व उपमानाला. त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार आपल्याला बघायला मिळतो. आता साधारण बघा, एक उदाहरण बघा, म्हणजे लक्षात येईल, स्पष्ट होईल. आपण नेहमी हे गीत आपल्या कानावर पडलेलं असतं बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता इथे अमृत आणि नाम कोणाचं? देवाचं, परमेश्वराचं. आता वास्तविक पाहता गोडीच्या बाबतीत, गोडव्याच्या बाबतीत अमृत हे केंद्रस्थानी आहे मित्रांनो. वास्तविक अमृत हे काल्पनिक पेय आहे असलं तरी इतर गोड वस्तूंच्या तुलनेमध्ये सर्वश्रेष्ठ गोडवा ज्याला आहे ते म्हणजे अमृत. पण इथं अमृत ही फिकं पडलेलं आहे. कुणापुढे? परमेश्वराच्या नामापुढे. बघा काय, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ. उपमेय कोणतं? परमेश्वराचं नाव, नाम तुझे देवा, नाव. कुणापेक्षा? अमृताहुनी. म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. पुढचं उदाहरण बघा आणखीन, की सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आव्हाळी लोपतो. नाही का? बघा, आणखीन बरीचशी उदाहरणं आहेत. आणखीन एक उदाहरण बघा, कामधेनूच्या दुग्धाहुनीही ओजहीचे बलवान. लक्षात घ्या. आता इथे अर्थ स्पष्ट करत असताना बघा, कामधेनूच्या दुग्धाहुनीही ओजहीचे बलवान. कामधेनू म्हणजे माहिती आहे, काल्पनिक देवता, इच्छिलेली मनोकामना पूर्ण करणारी वास्तविक देवतेचा चेहरा, आणि बाकी सर्व शरीर हे गाईचं. तिच्या दुग्धाहुनीही ओज. आता लक्षात घ्या, इथे उपमेय ओज,
ओजस आणि उपमान कामधेनू. कामधेनूच्या दुधापेक्षाही ओज हिचे बलवान. आता लक्षात घ्या, ओज म्हणजे नेमकं काय? तर लक्षात घ्या, मानवी शरीरातील असा रस, असं तत्व जे माणसाचं शरीर सुदृढ करतं, ताजंतवानं ठेवतं, असा ओजस रस तत्व ज्याला ओज म्हटलेलं आहे, की इथे ओज सरस ठरलेला आहे. कुणापेक्षा? कामधेनूच्या दुग्धाहुनीही. म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार? तर व्यतिरेक अलंकार झालेला बघायला मिळतो. नंतर बघा पुढचा अलंकार आपण बघू. बघा, दृष्टांत अलंकार. दृष्टांत. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपण कीर्तन वगैरे ऐकतो. कीर्तनामध्ये बऱ्याच वेळेला बराच अंशी असे दृष्टांत दिलेले बघायला मिळतात. किंबहुना संत साहित्यामध्ये, विशेषतः संत तुकाराम महाराज अभंगामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजून सांगण्यासाठी अनेक गोष्टींचे दृष्टांत दिलेले आपल्याला बघायला मिळतात. पहिले आपण लक्षणं कोणती आहे दृष्टांत अलंकाराची ती बघू. बघा, एखादी गोष्ट सांगून झाल्यानंतर ती गोष्ट अधिक पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दिलेला दाखला किंवा उदाहरण तेथे दृष्टांत अलंकार होतो. बघा, एखादी गोष्ट आपण सांगतो, नाही का, एखादं तत्व आपण सांगतो. चक्रधर स्वामी त्यांचे दृष्टांत पाठ जे आहेत हे सर्व त्यांनी तत्व सांगितलेले आणि तत्व स्पष्ट करण्यासाठी दृष्टांतच त्यांनी दिलेले आहेत. बघा, एखादी गोष्ट सांगून झाल्यानंतर ती गोष्ट अधिक पटावी, कळावी, समजावी म्हणून त्याच अर्थाचा दिलेला दाखला किंवा उदाहरण याला दृष्टांत अलंकार असं म्हणतात. आता बघा, दोनच उदाहरणं आहेत बघा पटकन. कोणती उदाहरणं? पहिलं उदाहरण, दृष्टांत अलंकाराचं पहिलं उदाहरण, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. तुकाराम महाराज परमेश्वराकडे काय मागतात, कसलं मागणं मागतात बघा. हे परमेश्वरा, मला तू लहानपण दे. काय? मला लहानपण दे. का लहानपण दे? हे सांगण्यासाठी त्यांनी दृष्टांत कोणाचा दिलाय बघा. आता आपण बघतो, लहानपण का दे? लहानपणी सुखच सुख. जी लहान मुलं असतात, ज्यावेळेला आई वडिलांकडे हट्ट करतं, ते रडतं, लगेच त्याचे हट्ट पुरवले जातात, हव्या त्या गोष्टी त्याला दिल्या जातात. मोठ्यांना नाही बरं, लहानांसाठी. तर हे लहानपणामध्ये असणारं सुख मोठेपणामध्ये नाही. मग उदाहरण कोणाचं दिलं? एकीकडे मुंगी कशी आकारानं लहान आहे, तर दुसरीकडे ऐरावत म्हणजे हत्ती. बघा, परस्पर विरोधी. मुंगी लहान असल्या कारणानं मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो. बघतो आपण बऱ्याच वेळेला, आपण साखरेचा डब्बा ठेवलेला असतो, कळत नकळत जरा सैल झाकण जर असलं तर कधी त्यामध्ये मुंग्या शिरतील आणि ती साखर खातील, आपल्याला कळत नाही, कारण लहान आहे म्हणून, नाही का. पण ऐरावत म्हणजे हत्ती एवढा मोठा, पण त्याला देखील अंकुशाचा मार सहन करावा लागतो. आता अंकुश म्हणजे माहीत असेल तुम्हाला, हत्तीला काबूत ठेवण्यासाठी जे एक शस्त्र असतं त्रिशूळासारखं, त्याला अंकुश म्हणतात. म्हणजे या ठिकाणी दृष्टांत अलंकार समजावून देण्यासाठी अगदी योग्य उदाहरण संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे. आणखीन संत तुकाराम महाराजांचं आणखीन एक लक्षात घ्या की दुसरं उदाहरण पण बघा, संत तुकाराम महाराजांच्याच अभंगामध्ये आहे. क्षमाशस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय विझोनी अपसया. बघा काय म्हटलंय की जर माणसाजवळ क्षमा हे काय आहे? शस्त्र आहे. शस्त्र काय करतं? स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी शस्त्र असतं.
इथं स्वसंरक्षणासाठी कोणतं शस्त्र, तर क्षमा. माणसाने क्षमाशील असावं असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून काय म्हटलंय, क्षमाशस्त्र ज्या नराचे हाती दुष्टतया प्रती काय करी. ज्या माणसाकडे क्षमाशीलतेचा गुण आहे त्या माणसाचं अगदी दुष्टातला दुष्ट माणूस, वाईटातला वाईट माणूस देखील काही करू शकत नाही. त्यासाठी उदाहरण कोणतं, तृण नाही तेथे पडिला दावा अग्नी. ज्या ठिकाणी गवतच नाही आणि तिथे जर आग लागली तर जाय विझून आपसया, आपोआपच विझून जाणार, नाही का. गवत असेल तर आगीचा भडका उडणार, ते पेटेल. पण मुळातच गवत नाही आणि कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तर ती आग विझून जाईल. पण मुळातच माणूस जर जर का क्षमाशील असेल, नाही का, तर त्याच्या त्या क्षमाशीलतेच्या गुणामुळं कितीही वाईट माणूस असला तरी काय बरं त्याचं करणार, नाही का. आणखीन काही उदाहरणं लक्षात घ्या, आपल्याला देता येतील. काय म्हटलेलं आहे बघा, दृष्टांत अलंकाराचे. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून. पाहता अवगुण मिळे चिन्हा, नाही का. सज्जन माणसा शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही. कुणाप्रमाणे, चंदनाच्या झाडाप्रमाणे. अगदी चंदनाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत जर आपण बघितलं तर तो सुगंधच सुगंध देत असतो, नाही का. वाईट गुणच नसतो, सुगंध तसं संतांचं असतं, लक्षात घ्या. आणखीन पण उदाहरण त्यांनी दिलं, उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरदिया रंगा, नाही का. आणखीन उदाहरण बघा, जो खांडावे घाव घाली की लावणी जयाने केली, त्या दोहोंशी एकोची सावली वृक्ष जायचा. अरे अनेक उदाहरणं या ठिकाणी दृष्टांत अलंकाराची आपल्याला बघायला मिळतील. यानंतर 9वी आणि 10वीसाठी असणारा शेवटचा अलंकाराचा प्रकार, तो म्हणजे आपण लक्षात घ्या कोणता अलंकाराचा प्रकार आहे तो बघा, की चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकार, चेतनाचे गुण सांगणारी उक्ती म्हणजे चेतन गुणोक्ती, नाही का. निसर्गामध्ये असणाऱ्या निर्जीव वस्तू, या निर्जीव वस्तूंवरती सजीवतेचा आरोप केलेला आहे. मानवी भावभावनांचा आरोप अशा निर्जीव वस्तूंवरती केलेला आहे, लक्षात घ्या. त्या निर्जीव वस्तूंमध्ये काय ओतली, चेतना ओतली, चैतन्य ओतलं, त्याला सजीवपण दिलं. असं वर्णन ज्या ज्या ठिकाणी आलेलं असेल तेथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. काय बरं लक्षणं आहेत बघा, बघूया आपण. चेतन गुणोक्ती अलंकार, निसर्गातील निर्जीव अचेतन ज्याला म्हणू आपण वस्तू सजीव आहे, सजीव म्हणजे सचेतन आहे, अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, असे जेथे वर्णन असते तेथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. भरपूर उदाहरणं आपल्याला देता येतील, तरी बघा 2-3 उदाहरणं इथे दिलेली आहेत. काय, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. मानवी भावनांचा आरोप केलेला आहे, नाही का. बोलतं कोण, नाही का, चालतं कोण, चिंता कोण करतं, माणूस. परंतु मानवी भावनांचा आरोप कशावर, कोणावर केला आहे, चाफ्यावर. चेतना कोणावर ओतली, कोणात ओतली, चाफ्यावरती. जणू काही चाफा बोलेना, चाफा चालेना, म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार झालेला आहे, हे आपल्याला कळेल. पुढचं उदाहरण बघा, डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरून डोकं कोण उचलतो, माणूस. परंतु कवीनं छान कल्पना केली आहे की सकाळ होते, म्हणजे सकाळचं वर्णन सुंदर केलेलं आहे. जेव्हा सकाळ होते, सूर्य हळूहळू वरती येतं, तर पहिल्यांदा घराची डोकी दिसत आहेत, नाही का. घराचं वरचं छप्पर पहिल्या प्रथम दिसतं, त्याच्यावर ऊन पडलेलं असतं. तर त्यामुळे ही छान कल्पना, रूपक या ठिकाणी, हे रूपक अलंकाराचं पण लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. चेतना हे जे उदाहरण आहे हे रूपक अलंकाराचं देखील उदाहरण आहे आणि चेतन गुणोक्ती म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार त्याचं पण हे उदाहरण आहे. कारण घरांमध्ये काय केलं, जणू काय डोकी उचलतायत घरं, ही कल्पना केलेली आहे, मानवी आरोप त्यांच्यावरती केलेला आहे, म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार. नंतर बघा आपली जी 10वीची जी कविता आहे वस्तू, त्यातलं एक उदाहरण, की वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. म्हणजे इथे वस्तूंवरती, वस्तू जणू काही कोण आहेत, तर निखालस खरोखरच कोण आहेत, सेवक, लक्षात घ्या. त्याचबरोबर इतर देखील अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. बघा,
पावसाळी ढग आलं डोंगराच्या मागं, झाडं झाली येडी पिशी, खोळी लगबग. बघा प्रत्येक ह्याच्यात मानवी चेतना त्याच्यामध्ये चैतन्य ओतलेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि तुम्ही उदाहरण बघा, कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळे. नाही का? बघा, नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावीत दार. बघा आई आकाशात सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला या चेतनगुणोक्ती अलंकाराची देता येतील. मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला अलंकार हा प्रकार आवडलेला असेल. परीक्षेला मला खात्री वाटते की निश्चितच हा अलंकाराचा भाग तुम्हाला सोपा जाईल. मित्रांनो, हा अलंकार हा जो घटक घेतलेला आहे हा पार्ट 1 बोलूया आपण, विभाग 1 बघूया आपण. उरलेले अलंकाराचे जे प्रकार आहेत, हे उरलेले अलंकाराचे प्रकार आपण पुढच्या भागात. त्यामुळं आजच्या या पाठापुरता एवढंच मित्रांनो. धन्यवाद.